नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण संकल्प करावा की स्वामींची नियमित पूजा, नामजप, पारायण अवश्य करणार. जमेल तितकी स्वामींची सेवा करणार. महाराजांची कृपा मिळवण्याचे मुख्य मार्ग म्हणजे नाम जप करणे, पोथीचे वाचन करणे आणि सत्कर्म करणे. जमेल तितके गरजूंना दान करणे. नियमित सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ कपडे घालून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून स्वामींचा जप करावा. त्यामुळे मानसिक शांतता, मनातील भीती व संकटे दूर होतात आणि स्वामींची कृपा लाभते. श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारते. तसेच तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे हे स्वामी भक्तांना माहीतच आहे. स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो तो त्यांचा तारक मंत्र. हा तारक मंत्र इतका जादुई आहे की याचा अर्थ समजून जर कोणी मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला कोणत्याही संकटापासून वाचवू शकतो असा हा तारक मंत्र आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण संकल्प करूया की दररोज नियमित स्वामींचा जप, पूजा, स्वामी चरित्राचे पारायण करूया. तसेच श्री स्वामी समर्थ मंत्राचा नियमित जप करावा. यामुळे मन शांत व एकाग्र होते. शक्य असल्यास जवळच्या केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. नारळ, हार, फूल अर्पित करावे व स्वामींचा आशीर्वाद घ्यावा. स्वामींची मनापासून भक्ती केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.